नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. जागतिकीकरणामुळे माणसाच्या संवेदनाची किंमत शून्य होत आहे, अशी खंत प्रसिद्ध कथालेखिका मोनिका गजेंद्र गडकर यांनी व्यक्त केली. पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने गजेंद्र गडकर यांच्या हस्ते निलिमा बोरवणकर यांच्या भवताल या कथासंग्रहास श्री ज जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा शं सोमन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गजेंद्र गडकर म्हणाल्या, जागतिकीकरणामुळे जगणं विस्तारत आहे, मात्र माणसाची, नात्याची, संवेदनांची किंमत शून्य होत आहे. या वास्तवाचा विचार करून आजचं जगणं चिमटीत पकडण्याच्या प्रक्रियेत सध्याचे मराठी कथालेखक कमी पडत आहेत. ज्या मोजक्या स्त्रिया कथालेखन करत आहेत त्यांच्या कथातूनही स्त्रीवादच मांडला जात आहे, असेही त्या म्हणाल्या. कथा, कादंबरी, कविता, नाटक या प्रत्येक वाङ्मय प्रकाराचे स्वतःचे सामर्थ्य आहे. प्रत्येकाचा आवाका आणि व्याप्ती ही देखील ठरलेली आहे. कथेपेक्षा कादंबरीची व्याप्ती मोठी असल्यामुळे भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे कथा आणि कादंबरी अशी तुलना करणे योग्य होणार नाही. जी. ए. कुलकर्णी, विद्याधर पुंडलिक, श्रीदा पानवलकर, श्री ज जोशी हे निव्वळ कथालेखक म्हणूनच लोकप्रिय ठरले. सध्याच्या काळात सर्जनशील साहित्याचेच महत्त्व कमी झाल्यामुळे आयुष्याचे चिंतन मांडणारी कथा ही दुर्लक्षित राहिली आहे. मात्र कथेची प्रगल्भता आणि समृद्धता निर्विवाद आहे, असेही त्यांनी नमूद केले. फ्रंटियर गांधी या चित्रपटाद्वारे बादशाह खान यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आला आहे. बादशाह खान उर्फ फ्रंटियर गांधी यांनी जन्मभर अहिंसेचे पालन केले. आज सगळेच देश कठीण काळातून जात असल्याने यापुढच्या काळात अहिंसा हाच आपला धर्म असल्याचे आपल्या सगळ्यांना कळेल, असा आशावाद फ्रंटियर गांधी, बादशाह खान, अ टच फॉर पीस या चित्रपटाच्या दिग्दर्शिका टेरी मॅकलुहन यांनी व्यक्त केला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बादशाह खान यांच्यावरचे एक पुस्तक वाचल्यावर मी या विषयाचा ध्यासच घेतला. सुमारे 22 वर्षे संशोधन केल्यानंतर हा माहितीपट तयार झाला आहे. सुरुवातीला हे काम करणे, पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण करणे हे जिकरीचे होते. 16 वर्षे संशोधन केल्यावरही मला आर्थिक मदत मिळत नव्हती. भारत आणि पाकिस्तान सरकारने यासाठी सहकार्य केले नाही. मात्र या सगळ्या अडचणींमुळेच हे काम करायचा माझा निश्चय अधिक दृढ होत गेला. बादशाह खान यांचे वर्णन पृथ्वीवरचा दीपस्तंभ असे करावे लागेल. त्यांच्याबद्दल जशी माहिती मिळवत गेले तसतशी त्यांच्या मोठेपणाबद्दल अधिकाधिक कळत गेले. या सगळ्या अनुभवांबद्दल पुस्तक लिहायचे काम सुरू आहे. बॉलिवूडमधील काहींनीही या विषयासंदर्भात उत्सुकता दाखवली आहे. हा माहितीपट भारतात ठिकठिकाणी दाखवता यावा यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्री शरदचंद्रजी पवार चषक कराटे स्पर्धा 2014 चे आयोजन 24 ते 26 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. AKFI जागतिक खुल्या कराटे स्पर्धा 2014 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजय शेवाळे यांच्या प्रमुख संयोजनाखाली नॅशनल कराटे फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सिंहान राजू थापा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शरदचंद्रजी पवार चषक NKFI जागतिक खुल्या कराटे स्पर्धा 2014 चे आयोजन दिनांक 24 ते 26 जानेवारी 2014 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे होत आहे. ही स्पर्धा कुमिते, काताजू आणि फुल कॉन्टॅक्ट या प्रकारात वयाच्या आणि 3 ते 5 किलो वजनाच्या फरकाने जागतिक कराटे फेडरेशनच्या नियमाने होतील. स्पर्धांमध्ये वर्ल्ड कोसिगी कराटे युनियनच्या मार्गदर्शनाखाली भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, अफगाणिस्तान, जर्मनी, जपान, साऊथ आफ्रिका यांच्यासह 20 देशातील जागतिक स्तरावरील खेळाडू सहभाग घेतील. भारतीय संघातील निवडक खेळाडूंना जपानचे ग्रँडमास्टर हंशी हिडेवू वाटानाबे यांचे प्रशिक्षण मिळणार असून स्पर्धाही त्यांच्या टेक्निकली अध्यक्षतेखाली होणार आहेत.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अफगाणिस्तान येथील सुपर फायटर लीग येथील जागतिक दर्जाचे खेळाडू सहभागी होत असून तेलुगू फिल्म सुपरस्टार सिंहान सुमन तलवार यावेळी उपस्थित राहणार आहेत। स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि चंचला कोदरे हे उपस्थित राहणार आहेत। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली। 16 डिसेंबर 2013 रोजी नागपूर येथे झालेल्या विराट मोर्चाची आणि त्यांच्या मागणींची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही, याचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांकडून निदर्शने करण्यात आली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंशदायी पेन्शन योजना, केंद्राप्रमाणे अद्याप न मिळालेल्या सुविधा, 35 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी, 5 दिवसांचा आठवडा तसेच निवृत्तीचे वय 60 करणे इत्यादी मागण्या अद्याप प्रलंबित आहेत। यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासन दरबारी कर्मचाऱ्यांची दखल जाणून बुजून घेतली जात नाही आणि यासाठी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येऊन मागणी करावी लागत आहे, अशी खंत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सहाय्यक सरचिटणीस सुनील जोशी यांनी व्यक्त केली। त्याचप्रमाणे शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालावे, नाहीतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून फेब्रुवारी महिन्यात बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हिंद स्वराज्य ट्रस्टचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला, अशी माहिती कापाड संस्थेचे वकील नरेंद्र गोळे यांनी दिली। कापाड संस्थेने ग्रामीण भागात सिंचनाचा प्रसार आणि त्याचे शिक्षण देण्यासाठी अण्णा हजारे यांच्या हिंद स्वराज्य ट्रस्ट सोबत 17 डिसेंबर 1999 रोजी करार केला होता। सिंचनाचा प्रसार आणि शिक्षण देण्याच्या कामासाठी हिंद स्वराज्य ट्रस्टने शासनाकडून 1999 ते 2002 या कालावधीत सुमारे 19,32,780 रुपयांची रक्कम घेतली। मात्र वारंवार मागणी करूनही करारातील अटींची पूर्तता केली नाही। त्यानंतर हिंद स्वराज ट्रस्टच्या वतीने सदर कामासाठी जास्त रक्कम खर्च झाली आहे, त्यामुळे 12,65,780 रुपयांची अधिक रक्कम मिळण्यासाठी कापाड विरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता। या दाव्याच्या सुनावणी दरम्यान हिंद स्वराज्य ट्रस्टने वारंवार मागणी करूनही बँकेचा उतारा आणि खात्यातून खर्च झालेल्या रकमेचा ऑडिट रिपोर्ट, बिले आणि पावत्या सादर केल्या नाहीत, असे मुद्दे कापाडतर्फे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले। हिंद स्वराज्य ट्रस्टच्या वतीने या दाव्यात 3 साक्षीदार तपासण्यात आले। हिंद स्वराज्य ट्रस्टने त्यांना मिळालेल्या पैशाचा हिशोब दिला नाही, त्यामुळे या ट्रस्टचा दावा फेटाळण्यात आला। पापुशा या पोलीस चित्रपटात समाजाला जुगारणाऱ्या एका मनस्वी कवयित्रीची कथा साकारलेली आहे। देशातील लोकांनीच एका जमातीला दुय्यम वागणूक देणे आणि त्यांच्याचकडून मुख्य प्रवाहाला सहकार्य करण्याची अपेक्षा करणे हेच फार विचित्र आहे, असे मत या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जोन्ना कोसक्राउज यांनी व्यक्त केली। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोलंडचा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात आहे। पापुशा या नावाच्या कवयित्रीवर हा चित्रपट आधारला आहे। या भटक्या जमातीतील ही पहिली लिहायला वाचायला शिकलेली आणि नंतर कवितेतून व्यक्त होणारी स्त्री। जमातीच्या नियमांविरोधी वागल्याने तिच्यावर बहिष्काराची वेळ येते। तिच्या जागी एखादा पुरुष असता तरी त्याच्यावर हाच प्रसंग ओढवला असता, असे जोन्ना यांनी सांगितले। जिप्सी संस्कृती ही आज एखाद्या फुटलेल्या आरशासारखी आहे, त्यातले तुकडे वेचून आम्हाला हा चित्रपट उभा करावा लागला। जिप्सींची भाषा रोमन असल्याने या चित्रपटाची ही तीच भाषा आहे। जुन्या काळातला जास्त लांबीचा आणि मुख्य म्हणजे स्त्रीप्रधान चित्रपट असल्याने त्याला वितरक मिळवणे अवघड गेल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल।
MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। सार्वजनिक विमा क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या विरोधात लोकायत आणि भारतीय विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटना आणि लोकायत मिळून भारत सरकार करू पाहत असलेल्या सार्वजनिक विमा क्षेत्राच्या खाजगीकरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला। जगातील सर्वोत्तम इन्शुरन्स कंपन्यांच्या धोरणांचे उद्दिष्ट आणि सार्वजनिक विमा कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्यांच्या हातात सोपली आहे की ज्यामुळे देशाच्या विकासावर परिणाम होणार नाही तर देशातील नागरिकांच्या बचत ठेवींची सुरक्षितताही धोक्यात येणार आहे। त्याचबरोबर परकीय विमा कंपन्या फसव्या असून त्या विमाधारकांना नेहमीच हमी दिलेल्या रकमेच्या 40 ते 70% रक्कम कमी देतात। त्यामुळे विमाधारकांच्या अनेक तक्रारी विमा खात्याच्या न्यायालयात पडून आहेत। यासाठी भारत सरकारने विमा कंपन्यांच्या अशा गलतान कारभाराकडे सक्रियपणे लक्ष देऊन परकीय विमा कंपन्यांच्या फसवेगिरीला आळा घालावा अशी मागणी विमा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी केली। विमा कंपन्यांच्या खाजगीकरणामुळे लोकांच्या ठेवीवर असलेला सरकारी भरोसा नष्ट होईल आणि लोकांचे भवितव्य अंधारात ढकलत परकीय विमा कंपन्या दिवाळखोरी करतील। या मुद्द्यांवरच लोकांच्या जनजागृतीसाठी आणि खाजगीकरणाला विरोध प्रकट करण्यासाठी आम्ही आणखी मोठ्या संख्येने एकत्र येऊन खाजगीकरणाचा डाव हाणून पाडू असा इशारा संघटनेने दिला आहे। प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या टी शर्टचा कार्निवल 16 जानेवारीपासून सुरू होत आहे। इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम, श्री या अक्षराभोवती गिरवलेली बाराखडी, ए आई मला पावसात जाऊ दे, शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल काय, पुणारी पगडीच्या पार्श्वभूमीवरील मी पुणेकर ही अक्षरे, अश्वारूढ शिवाजी महाराजांचे चित्र आणि जय भवानी जय शिवाजी ही घोषणा। प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या वळणदार अक्षरलेखनाचा आविष्कार असलेल्या टी शर्टचा कार्निवल गुरुवार दिनांक 16 जानेवारीपासून आचार्य अत्रे सभागृह येथे भरवण्यात येणार आहे। गेली अनेक वर्षे सिल्वर पेंटिंगच्या व्यवसायात असलेल्या दीपक सोमवंशी आणि नूतन सोमवंशी या दाम्पत्याने सुरू केलेल्या कॅलिग्राफी टी शर्ट उत्पादित करणाऱ्या सिल्वर लाईन संस्थेच्या वतीने या कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे। आचार्य अत्रे सभागृह येथे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्निवलचे उद्घाटन होणार आहे। अच्युत पालव प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अक्षर संवाद साधणार असून अक्षरधाराचे रमेश राठेवडेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत। 26 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 10:30 ते रात्री 8:30 या वेळेत हा कार्निवल खुला राहणार असून पुणेकरांना टी शर्ट खरेदीची संधी लाभणार आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।